हॅलो, आता ये मिळालं वय सरप्राईज द्यायला? बोला की भाऊजी, काय सरप्राईज आहे बायकोसाठी? कशी आहेस? मी मस्त. कुठेस तू? घरातच आहे की. बर. आणि हर्षवर्धन आणि जयडी ते असतील की इथं कुठं तर त्यांच्या खोलीत असतील की. शितले, तू आता माझ्याशी बी खोटं बोलायला लागलीस का? काय काय झालं? काय झालं? तुला जरा तरी अक्कल आहे का? हा? काय डोक्याचा भाग आहे का नाही? मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं तुझ्या कामाशी काम ठेव म्हणून. हा? फालतूचे उद्योग करू नको. बोललो होतो का नाही? पण मी काय केलं? काय केलं? हर्षवर्धन आणि जयडी आपल्या घरात नाहीयेत. कुठे ते त्यांच्या ऑफिस मध्ये राहतात ना? तुम्हाला कोणी सांग? ते महत्वाचं नाहीये. ते आपल्या घरातून गेलेच कसे? हो, ऐका तर मी तुम्हाला सगळं सांगणार होते. तू एक शब्द बोलू नकोस. ती दोघं ना तुझ्यामुळे बाहेर गेलेत. तुझ्या ह्या हसल्या वागण्यामुळे ना उद्या जयडीला हर्षवर्धननं सोडलं तर त्याची जबाबदारी तू घेणार आहेस? शितले, मी तुला आधी बी सांगितलंय हे घर माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. हा? आणि या घरानं मला पाहिजे ते दिलंय. त्यामुळे या सगळ्यांना मला जेवढं सुखात ठेवता येईल ना तेवढं मला ठेवायचंय. आणि तू माझ्यापासून तीच हिरवून घ्यायला चाललीस. उद्या जयडीच्या बाबतीत काही चुकीचं घडलं तर अख्खं घर किती डिस्टर्ब होईल याची कल्पना आहे का तुला? आणि उद्या मामाला मामीला गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. हे तुला मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं आणि तरी मी तू आगाऊपणा केलास. या सगळ्यातून तुला जरा सुद्धा वाटलं नाही हे सगळं मला सांगावं? तुझा ह्योच का विश्वास माझ्यावरचा? नाही, ते मी त्यांच्याच भल्यासाठी. मी आणि मामी दोघींनी सांग. तू मला तुझं काहीच ऐकायचं नाही. मामीला उगाच मध्ये घेऊ नकोस बरं का? तू काय बोलली होतीस बाईला? 24 तासाच्या घरातून बाहेर काढते का नाही बघ. म्हणली होतीस का नाही? म्हणली होतीस का नाही? मग आत्ताच्या आत्ताच जा आणि त्यांची माफी माग. आणि पुढच्या 24 तासाच्या ते दोघं सुद्धा मला घरात पाहिजेत. पण ते जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. पण तुम्ही ऐकून तर घ्या माझं. ते मी हॅलो. आत्ताच्या आत्ताच जा आणि त्यांची माफी माग. आणि ते जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. अजिंक्य मला 1000 वेळा सांगत होते, मीच ऐकलं नाही. खरंच मी चूक तर केली नाही ना?
अजिंक्य, असं बोलणं टाकू नका हो. मी काय बी करून त्यांना घरी परत घेऊन येईल, पण असं वागू नका. अजिंक्यनी सांगितलंय की त्यांना 24 तासात घरात आणायचं, पण कसं? मीच मामींना बोलून बसले की ते या घरात परत येणं त्यांच्यासाठी भल्याचं नाही. आता मीच जर त्यांना घरी परत घेऊन यायचा इशे काढला तर मामीच म्हणतील काय बी गरज नाही म्हणून. त्या नाहीच ऐकणार माझं. आता जी काय होईल त्याचा त्रास मलाच होणार आहे. काय करू काय करू? दोघं जर घरी आले नाहीत तर अजिंक्य माझ्याशी कायमचं बोलणं बंद करताल का? आज पहिल्यांदाच ते माझ्यावर एवढं चिडलेत. उद्या जयडीला हर्षवर्धननं सोडलं तर त्याची जबाबदारी तू घेणार आहेस? या घरानं मला पाहिजे ते दिलंय, त्यामुळे त्या सगळ्यांना मला जेवढं सुखात ठेवता येईल ना तेवढं मला ठेवायचंय. आणि तू माझ्यापासून तीच हिरवून घ्यायला चाललीस? पुष्पा, ए पुष्पा, तेवढं तांबून आण ग, देवाला फुलं काढून आणते. हे घ्या. हा जिजे, हा अगं शीतल कुठे आहे ग? अजून अंगण झाडलं नाही. काय? अजून अंगण झाडलं नाही वे? म्हणजे अजून ही उठलेलीच दिसत नाही. काय ग शितले, अजून झाडून काढलं नाहीस? घरातलं बी सगळं आवरायचं तसंच पडलंय. स्वतःच तेवढं आवरून घेतलंयस आणि घर आवरायचं देण्यात नाही वे तुझ्या? मामी, मी आलेच. अगं शितले, असं घर झाडतात वे? समाधान्या, काय झालं रे पोरीला? पुष्पे, तू काय बोलली नाहीस ना? तरी म्हणलंच, अजून माझ्यावर कस काय नाही आलं? काय झालं की मला म्हणायचं पुष्पे तू काय बोललीस का? काय बोलले की मला म्हणायचं पुष्पे तू जरा गप्प बसती का? आणि आता बी मलाच विचारायला लागलाय. अगं मला वाटलं म्हणून विचारलं. अहो पण मी कशाला काय बोलती? अगं मग तू काय बोलली नाही, कुणीच काय बोललं नाही, मग
अचानक गेली कुठं न सांगता. अरे समाधान या असेल काय तर काम तिचं या यास्मीकडं येईल माघारी. उगं त्याच्यावर तुम्ही कात्याकूट करत बसू नका. जावा आपापली कामं बघा. शीतल सकाळचं काही कुठे चालली? तिला काय झालं? शीतल, ए शीतल, शीतल, शीतल. गुड मॉर्निंग शीतल. गुड मॉर्निंग. कुठे झाली एवढं गडबडीत? शीतल, अय शीतल, आहे एवढं बोलती तरी सुधार नाही ला. आणि पुढच्या 24 तासाच्या ती दोघं सुद्धा मला घरात पाहिजेत. ते जोपर्यंत घरात येत नाहीत तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. शीतल, गुड मॉर्निंग. पहिलं काय झालं? अशी का भूतवानी निघाल्या? काय रे टॅलेंट, काय बघतोय आम्ही? काय भैया? किती वाजले? 8:30. हा, अरे म्हणजे 14 तास झाले की. 14 तास? हा, आता राहिले फक्त 10 तास. भैया 14 तास 10 तास तुम्ही नेमकं काय म्हणताय मला काहीच कळत नाही बघा. त्याचं काय टॅलेंट, काल जयश्रीने आम्हाला एक चॅलेंज दिलं होतं. येत्या 24 तासामध्ये तुम्हाला घरी घेऊन जायला शीतल इथे येते का नाही बघा. आणि त्या तर इथं निवंत बसल्यात. काय जयश्री, कुठेच शीतल? वापरताना तुमचा पत्ता. तुम्ही चहा घेतला? हा, मग आता जरा शांत बसा. आओ भैया का ग? अगं अशी का बसलीस? कुणी काय बोललं का? हं? उषा, शांतू. शितली अगं काय झालं? पुष्पा काय बोलली का? पाणी. हा. शांतू. शितले हे घे पाणी. पाणी. घे पाणी पी. शांत हो. शांतू, काय झालं? जयश्री आणि हर्षवर्धनना त्यांच्या घरी माझ्यामुळे जायला लागलं हे अजिंक्यांना कळलंय. अगं पण असं कसं कळलं? आपलं तर ठरलं होतं कुणाला काय बोलायचं नाही म्हणून. काय कळलं कुठून कळलं मला काय बी माहित नाही नाना.
अगं मग घरच्यांच्या पैकी कोणी सांगितलं का त्यांना? मला काहीच नाही माहित, पण त्यांनी माझ्याशी बोलणं टाकलंय. काय? अगं बोलणं टाकलं म्हणजे? कालपासून माझा फोन उचलना झाला. काल त्यांनी मला फोन केला होता, तर मलाही चिडून बोलले माझ्याशी. नाही काय काय बोलले. आणि हर्षवर्धन आणि जयश्रींना पुढच्या 24 तासात परत घरी घेऊन आल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही, असं मी बोलले. अजिंक्य कधीच माझ्या एवढे चिडले नव्हते. मला तर काय बी कळना झालंय. मला अजिबात वाटलं नव्हतं एवढं वाढून बसत. आम्ही तुला हेच समजून सांगायचा प्रयत्न करत होतो. मी सातारला येऊन तुला हेच सांगत होतो की बाई तू ह्याच्यात पडू नकस कुठं, कारण मला माहिती होतं हे पुढं वाढणार आहे म्हणून. पण तू ऐकलं नाहीस आमचं. नाना, मी मान्य करते माझं चुकलं, पण आता काय करू तेच कळना झालंय मला. हे बघ, तू एक काम कर, त्या भैयाला आणि जयश्रीला घरी घेऊन जा. हो, पण आता कुठल्या तोंडानं जाऊ नाना? शितले शांत हो बरं. अगं घरच्या बाईचा विजय आपल्या विरोधात असलेल्या लोकांना समजून घेण्यातच असतो. आई, अगं मी समजून घेते, मी तयार आहे. पण समोरचा माणूस वाईटपणा सोडून वागायला तयारच नसेल तर मी तरी काय करू? अगं सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी सांभाळून प्रत्येकाला समजून घेणं आणि घराचं घरपण टिकवून ठेवणं हेच घरच्या लक्ष्मीचं कर्तव्य असते. भैया किती वाईट असला तरी तो तुमच्या घराचा भाग आहे आणि जयश्री त्याची बायको आहे, त्यामुळे ती त्याची साथ देणारच. आता त्यांच्यातला वाईटपणा कमी करणं आणि त्यांना चांगुलपणाकडे आणणं ह्यातच तुझा विजय आहे. अगं पायाला जखम झाली म्हणून पाय कापून टाकायचा नसतो, तर ती जखम बरी कशी होईल याचा विचार करायला पाहिजे. अगं ह्यातच संसाराचं सुख आहे हे तुला हळूहळू कळेल. फक्त आम्ही जेवढं सांगतोय ना तेवढंच कर. नाना, तुम्ही सांगताय तसं करायचा प्रयत्न नक्की करेन मी. माझ्यामुळे त्या घरात कुठले बी वाद होणार नाहीत. चांगला विचार कर, सगळे चांगले होईल. तू जो मार्ग निवडलेला होतास तो नक्कीच चुकीचा होता, म्हणून तुला त्रास होतोय. हे बघ शितले, तू एक काम कर, तू ना ते जयश्री भैयांना घरात घेऊन ये परत. हा अगं म्हणजे अजिंक्य पण शांत होतील, त्यांचा राग पण जाईल आणि तुझ्याशी ते बोलतील. पुरी, अगं नाती तोडण्यापेक्षा ती जोडण्यालाच जास्त ताकद लावावी लागते आणि आता ती ताकद लावायची वेळ आली आहे. नाना, अजिंक्यांनी सांगितलेलं काम मी पूर्ण करीन, कारण त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी कोण बी नाही.